आज लग्न आहे आणि इकडे तयारी सुरू आहे. हिचा ड्रेस बघा मी कस्टमाइज करून घेतला आणि यांच्यासारखा सेम माझा ड्रेस असणार आहे. इकडं आराध्याच्या ड्रेसची ओढणीची प्रेसिंग चालू आहे. शोपर आहे. करवला बघा गाईस, करवला कचून भरले. ही मागे चिलिपिली किती जण आहे ती? चौघ आहे ती माग. लग्नामध्ये गेल्यानंतर आमच्या तिघींचे जे सेम आउटफिट होते त्याच्यावरती आम्ही व्हिडिओज फोटोज क्लिक केले. आणि लग्न म्हणलं की प्रत्येक पोरीचं हेच काम असतं गाईज. तुम्ही पण रिलेट करताय ना? तुमच्या कोणाच्या लग्नामध्ये असं झालं असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. लग्न राहिलं एका बाजूला, पोरींचे मेकअपच संपत नाही. मग आम्ही चारही बहिणींनी आमचे मस्त कॅन्डिड फोटोज व्हिडिओज क्लिक केले. आणि मी सांगत होती असं करा तसं करा. त्यांना आधी काहीच आयडिया नसल्यामुळे सगळ्यांचं कन्फ्युजन होत होतं. आणि खूप छान वाटलं माहिती आहे का? चारही जणी एकत्र होतो आणि तिन्ही बहिणींचे लग्न झालेत. आता मी एकटीच सिंगल राहिली आहे. आता या फंक्शन्समुळे आम्ही सगळ्याजणी एकमेकींसोबत आहोत, त्यामुळे काहीच वाटत नाही आहे. पण 2 दिवसानंतर या प्रत्येक जणी आपल्या आपल्या घरी जाणार आणि मी एकटीच राहणार. राहून मनात हाच विचार यायचा की आता 2 दिवसानंतर आपण एकटे असणार. लग्नातूनच 2 नंबरची आणि 3 नंबरची दिदी म्हणजे शीतल दिदी आणि कोमल दिदी त्यांच्या घरी गेले. जाताना आम्ही सगळेच खूप रडलो देखील. मग अश्विनी दिदीला म्हंटल की यार तू तर नको जावास, तू 2 दिवसांनी जा. दादाचं लग्न झाल्यानंतर आम्ही सगळे घरी आलो आणि पुढे येऊन त्यांच्या एंट्रीची तयारी करायला लागलो. त्यांना यायला खूप लेट होत होता, त्यामुळे सगळेजण जेवायला बसले. आणि पंक्तीमधलं हे आज लास्टचं जेवण होतं. मस्तपैकी जेवण केलं आणि तोपर्यंत नवरा नवरी देखील आले. बराच वेळ रेडी व्हायला सगळेजण गेले. आणि मग होती दादाची गावामध्ये वरात. सगळेजण गेले होते, बरेच जण डान्स देखील करत होते. इकडे स्वराची मजा बघा, एकटाच दुळला. इकडं मम्मी जेवण बनवते मस्त गरम गरम आणि दीदी इकडं कपडे धुते. हॅलो अश्विनी निकम. अगं ती रील बनवायची होती, मग ती तसं बरं झालं की तशा टाईप मध्ये ब्लॉगर अश्विनी निकम. हॅलो. मस्त कामाला लावलंय ना तुम्हाला. आणि आता हे मस्त असं सुंदर घर सोडून आम्ही विट्याला निघालो. गायज लग्नाच्या आधीचं घर कसं होतं आणि लग्नानंतरचं घर बघा, एकदम रुख सुख, कोणी नाही आहे. सगळेजण होते, किती भारी वाटत होतं माहिती आहे. आता सगळी पाखरं गेली उडून झाडावरची. आणि हे घर माझ्या पप्पांनी 2 वर्षापूर्वी बांधले. त्यांचं ड्रीम होम गावाकडे, खूप सुंदर. पप्पा काय वाटते? लग्नाच्या टायमाला सगळं घर भरलं होतं, आता सगळं रिकामं झालं. छान वाटते तुम्हाला? गाय माकड दिसतंय का झाडावर? माझा पप्पा चढले ते झाडावर शेंगा काढायला. सगळ्या कशाला? कुठे? पप्पा वरनं तोडायला लागल्यात, मी खाली वेचायला लागल्या. तेवढ्या साऱ्या काढल्या बघा आम्ही. या न्यायला शेवग्याच्या शेंगा. किती रुपयाला येत्या? फुकट. पप्पा आता ते का फुकट दिलं तर? आमचं अख्खं झाड भरलंय शेवग्यात. ए मारताय कशाला? बरं टाकते ती अंगावर. शेवग्या शेंग फुटत नाही अंगावर टाकली का? एक तर गडी फुकट आणलाय असा गोळा करायला, वरनं मारते ती त्यालाच. हे काय योग्य नाही. जातो मग आम्ही काम सोडून करायच्या आधीच. काय त्याच्यात तोडू का? पण एवढ्या सगळ्या नेऊन काय करायचं पप्पा? ह्या वाळून जाते त्या ग, पुन्हा मोठ्या होत्या त्या. मग वाटायच्या का? ओ काकू, काकू कितीला दिला शेवगा? काकू कितीला दिला शेवगा? 10ला. लाज वाटते का? फुकट तोडून घेते ते, वरनं 10 रुपयाला विकताय सावी. आज काय नाही बघा, आम्ही 10 वाजता जाणार. नाही सावकाश गाडी माझा आवर पसर बरं पाहिजे.
काय म्हणलीस? फोटो शिवाय काय नाही म्हणा माझं. या इकडं तुझा काढते फोटो. डोंबाल म्हणजे काय सांगा आधी मला, मग काढते तुझा डोंबलाचा फोटो. शेंगा नाही ते घे बस बाय बस येडू कुठलं आहे म्हणते ती. तर नाही आमची बघाय नको आहे माणसाने. म्हणजे कुठलंही येडं आलंय. येडं आलंय म्हणायचं राजापुरातलं. लय लक्कड झाली ते नाही. शारदा आहे, भारती आहे, किती आया झाल्या ते म्हणून तुला तरणी नव्हती झाली ती नाही ती सोडून. अगं त्या तसं नाही, आया तरी पाहिजे का नाही. म्हणून मग तरण्या म्हातारा आहे, नानाची काकी, दाजीची काकी आणि आमची ती भारती आहे, शारदा आहे, त्यामुळे पडलं ग. पण तुला तरणी आहे का म्हणते ती एकटी? मला सगळ्यात तरणी आहे ती. होय फुरली आहे म्हणून. आय गो थुरली ही मग हिला थुरली आहे म्हणाय पाहिजे. तरणी आहे कशाला? गावात ती फुरली म्हणून ती तरणी आहे. हे. सगळ्यात मोठी आहे ती तरणी आहे. पहिली अशी आजी तिला आजी म्हातारी बितारी काय म्हणत नाही, तरणी म्हणते ती, है ना? मज्जा आहे बाई तुझी. कशाची बाई तुला कोण म्हातारा म्हणत नाही. हे जी कुत्रा आहे बघ तिकडं, कुत्रा आहे बघ की पलीकडे करतोय कस तुझ्याकडे बघून गुरगारते. काढू का लोक जाऊ का कुठं कुठं जातेस? मला झालं तरी मी नाही पण म्हणत नाही आणि होय पण म्हणत नाही. पण आमच्या पाक झाडच मोकळं केलं. तर वर या शेंगा नाही, झाडाच्या फांद्या पण तोडून काढल्या. बघा बळ्यानं सारखं करतायचा बळ. त्यांना काय काम नाही ती म्हणून त्यांनी तोडा तोडी काय तर करत असते. ती पण सीताफळ गज भरत बघा थाप फुलं कळ्यानं गज पाक तोडले. पण काय मिळतं पप्पा तुम्हाला तोडून? खाली चाळी आहे फुटून आलेली. दुसऱ्याचं वसलेलं घर तोडून काय मिळतं तुम्हाला पप्पा? या का दुसऱ्याचं वसलेलं घर तोडून काय मिळतं तुम्हाला? बघ सगळं अक्कच तोडायला. स्वतःचं घर वसवायचं. अय पप्पा अक्क का तोडायला लागलाय पण जेवण पण आपण का? आणि ह्यांचं आहे की जेवण गाव द्या. पप्पा आंब्याची पण झाड थोडी मोठ्याची. झाड बघा आमचं काय किती छोटं आहे, पण आंबा बघा गच्च भरले ती. या खायला आंबा. राजापूर ऍड्रेस राजापुरात कुठे आहे तुम्ही? इकडे बघ तुमचं खायची का तरी काय काय जणांच्या बागा असतील ती म्हणतील ए जागरलाय खायची का तरी म्हणते. हे अल्बम बघतात अश्विनी दीदीच्या लग्नाचं आणि मी बघा इथं ही वाली मी, ही कोमल दीदी, ही शीतल दीदी इकडे आहे, ही अश्विनी दीदी मोठी सगळ्यात. सिक्वेल सांगते थांबा. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर. ही पोरगी बघा आणि ही बघा ती आता हे डायन कसली भारी दिसते बघा. आणि डायन बघा आणि तिची ही पोर ही एक आणि बाहेर एक. कसं दिसतं बहिणा मम्मी? मला जर मला वाटणं झाली ही माझी मम्मी आहे. मला वाटतं पप्पा बघा पप्पा कसलं डेंजर बघते ती आणि डोळं बघ की पप्पाच. गायज पहिलाची लग्न बघा हे बघा गाव देवाचं आहे. आणि एडिटिंग बघा घरातनं बाहेर चालत येताना असं. ही काय येऊ का पायात झोपलाय? पप्पा दिसते ती का पहिल्या सारखं? पप्पाला ओळखलंस का? होय पण मम्मीने नाही ओळखलं. झा बघा आमच्या झाडाचा आंबा आहे. मग आपला झाडाचा आंबा आहे ना हा? पिकलाय नॅचरली आणि खूप जास्त गोड आणि टेस्टी लागतोय माहिती आहे का? आणि इकडे बघा आमचा पसारा. हे सगळं आगाबाळा न्यायचं आहे विटायला, आता घेऊन जायचं आहे. गाडी यायला लागली आहे, आम्ही वेट करतोय. आता सगळं सामान गाडीत घालायचं चालू आहे. इकडे बघा बाय बाय.
गाईज आम्ही आईस्क्रीम घेतलेत आणि आमच्या गावची नदी आहे. आता मी पोहोचलोय विट्यामध्ये. सगळा पसारा घेऊन आता जायचं घरी. रडारडी चालू आहे बघा गाईज इकडं. अश्विनी ब्लॉगरची, अश्विनी निकम, त्या पुरी चालल्या. मी माझी मम्मी दोघीच आता. तुझं काय ही चिलीपिली पण आमची चालली ती. बाय 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 बाय. काळजी घे, लवकर या. बाय बाय. हा येते येते न्यायला. बाय. काळजी घे. मी त्याच्यात बाय केलं तुला बाय करायचं. होय थांबते. बाय बाय बाय. कसं करते. फायनली मी आले इतक्या दिवसानंतर माझ्या श्रीधामध्ये आणि सगळेजण स्टुडिओला गेले शूटसाठी. आता आल्यावर म्हणणार मॅम तुम्ही कधी आला, कारण त्यांना मी सांगितलेलंच नाही आहे की मी आली आहे म्हणून किंवा मी आज येणार आहे म्हणून. मी त्यांना आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी येणार म्हणून सांगितलं होतं. सो बघूया त्यांच्या रिॲक्शन्स. आणि आता मी आली आहे मस्तपैकी घरी, फ्रेश झाले शॉपमधून येऊन आणि मी 2.5 किलो आंबे आणलेत. ही गाईज मम्मा मला शब्बासकी दे की पाटीत अशी. एवढं चांगलं 2 बॅग्स. आंबेच आंबे खाणार आता. कोवळाच आहे ते. ह्याच्यात लय कवळे आहे, असं इचनो की असं दाबून का ती काटायची मिरची आहे. आणि गाईज मी हा भाजीपाला पण आणलाय आणि काकडी वगैरे टमॅटो बीट माझ्यासाठी. उद्यापासून माझी डाएट स्टार्ट होणार. आता बघू किती दिवस चालू राहते. मम्मा तू काय करीला भाकरी. आमची चिमणी अशी बोलते, आई काय करीला, काय खायला, कुठं जायला. आता चौघांची नाही 3घांचीच भाकरी बनणार घरात. हा ना मम्मा. त्यांच्यासमोर जास्त एक्सप्रेस झाली नाही, पण जातानाचा तो मोमेंट खूप इमोशनल होता आणि मी खूप जास्त मिस करते तुम्हा तिघींना देखील. प्रत्येक जणी माझ्यासाठी एवढ्या स्पेशल आहात आणि मोठ्या बहिणी म्हणजे दुसरी आई म्हणतात ते काही खोटं नाही आहे. तुम्ही तिघींनी मला खूप जीव लावला, खूप माया दिली आणि तुमच्या लेकरासारखं सांभाळलं, जपलं. त्यासाठी मी किती थँक्यू बोलू आणि किती तुम्हाला काय बोलू मला एक्सप्रेस नाही होत आहेत. पण मी खरंच खूप यार मिस करते. आणि आता आम्ही चौघे एकत्र डिरेक्ट एका वर्षानंतर दिसणार.